सामना करेंगे सचिन भुईर। खींच के मारा, एलिवेशन नहीं है, लॉन्ग ऑन पे खिलाड़ी है वाइड डिश में, 1 रन। 21 पे पहुंचा है स्कोर। नक्की सिंगल डबलला आता प्राधान्य दिलं जाते कारण की 5च ओव्हरची मॅच आहे। स्थिती भावे सर 6 षटकाच्या मॅचमध्ये थोडंसं रणनीती आपल्याला मिळते, मात्र इथे धावांची गती थोडीशी कमी झाली कारण की अपोजिट टीम मध्ये सुद्धा चांगले फलंदाज आहेत। करण धुळे आहेत, आयुब शेखला तुम्ही पाहतायत, भूषण घोळे आहेत, ओमकार आहेत, त्यामुळे बॅटिंग लाइनअप खूप स्ट्रांग आहे। बिल्कुल दिन का मैच है, रन बनाने होंगे शिल्के को। इस मरतबा जड़ में गेंद थी, ऑफिस रोज खेला है गेंद को, आउटफील्ड में 1 रन बना, दूसरे के लिए जाना चाहते थे, मना किया सचिन भुईर ने। 22 पे पहुंचा है स्कोर शिल्के ब्रदर्स का। नक्कीच रनआउटचा धोका होता इथे आणि ॲक्युरेट फेकी होती, त्यामुळे कदाचित फलंदाज रनआउट झाले असते। मतलब धावांची गती थोडीशी शांत झाली। पहिल्या षटकात 12 धावा आल्या होत्या भूषण घोळेच्या। ओमकार तारमाले फिर से कंट्रोल पुल शॉट है, पीछे खिलाड़ी हैं डीपी स्क्वायर लेग पे, हाना चल रही है, 1 ही रन। एक्सीलेंट बॉलिंग सोफा फ्रॉम तारमाले। चैलेंज के कैप्टन, आपको टॉस के लिए डीडीपीएल टॉस बॉक्स से जुड़ जाना है। नक्कीच दुसऱ्या बाजूला त्विषा रिची जितू निलेश 11 डोंबिवली, सुहास पवार, पवन केने। तारमाले मुड़ते हुए स्लाइस किया, पीछे खिलाड़ी है डीप पॉइंट पे, आउट हो गए विनीत माली। अंदाज है 2 डिफरेंट एंगल से रिप्ले दिखाने का। दिन दुगनी रात चौगनी तरक्की कर रहा है जीटीसी। दिन में टेलीकास्ट सोना तो रात में सोने पे सुहागा। नए बैटर लाइन अप मानकोली, दीपेश माली, जिनके बारे में मैं अक्सर कहता हूं कि जो दीपेश माली है ना, ये जब भी आते हैं गेंदबाजों के लिए सरदर्द बन जाते हैं। नक्कीच आईएसपीएल दीपक माईल एक चांगली इनिंग आता खेळावी लागेल। धावांची नितांत गरज आहे शेलके ब्रदर्स पोकावला। ओमकार राइट मोर द विकेट, बैकफुट पे गए, पंच किया है, गैप में गेंद ट्रैवल होती हुई पहली गेंद पर एक्स्ट्रा कवर और वाइडिश लॉन्ग ऑफ के बीच चौका आता हुआ और पहली गेंद पर बन गए सरदार। नक्कीच चांगला फटका होता। धावा झाले 27। तिसरं षटक मारलं। हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती। ऑफस्टम्पच्या भरपूर बाहेर होता चेंडू, त्याला पाठवून दिला एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर चौकार। तिसऱ्या षटकात एक चेंडू अजूनही शिल्लक आहे। 5 षटकांची मैच। देखिए फिर भी पिछले 4 दिनों के बनिस्बत स्कोर उतना नहीं है। दीपेश को वड़ा स्ट्रोक तारामंडल में भेज दिया है तारमाले को। क्या गजब का शॉट है दीपेश माली का। 1 मारा, सॉलिड मारा। खेळणार सारे संघ ठाणे जिल्हा प्रीमियर लीग। खेळणार सारे संघ ठाणे जिल्हा प्रीमियर लीग। खेळणार सारे संघ ठाणे जिल्हा प्रीमियर लीग। खेळणार सारे संघ ठाणे जिल्हा प्रीमियर। 3 ओवर की समाप्ति है। देखिए बल्ले का स्विंग देखिए, दोनों एंगल से दिखाया जा रहा है। क्लोज एंगल से जा रही है हाई एंड सम, सीधा डगआउट में 6 रन। 2 गेंदों में 10 रन। सरदर्द बन गए हैं दीपेश माली। जगन्नाथ गजानंद डेवलपर मांडा के लिए। और सरदर्द कितने बनेंगे, डेथ ओवर की कहानी सुनते हैं नितिन कालन की जुबानी। जबकि अंकल भुईर हमारे साथ जुड़ चुके हैं। आपका स्वागत।
3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 11.00च्या सरासरीने 33 धावा धाबा लागलेत. प्रथम बॅटिंग करत असताना शेलके ब्रदर्स पोगाव. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल, लक्षात घ्या. त्रिशा रिची, जितुनिले शिलेवर आणि चॅलेंज स्पोर्ट दोन्ही टीमच्या कॅप्टनने रिपोर्टिंग करायचंय मुख्य व्यासपीठावरती. 33 धावा तुम्ही पाहताय. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. भूषण आलेत गोलंदाजी करण्यासाठी. साताऱ्यावर ही स्पर्धा खेळण्यासाठी आपण पाहतोय. TDPL स्पर्धा खेळण्यासाठी त्याचे आयकॉन ते आलेले आहेत. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. भूषण कोळेगाव यांकडून फटका चांगला आहे. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक वेगाने आले. गॅप भरपूर मोठी होती. अक्षय ठेटे तिथे 2 धावा मिळत आहेत. चांगली फिल्डिंग. सिद्दीक भावे सर गोलंदाजी चांगली केली अक्षयने, मॅन फ्रॉम नांदकर, आणि आता फिल्डिंग सुद्धा चांगली करतायत. देखिए बहुत अच्छे खिलाड़ी हैं, बहुत अच्छे ऑलराउंडर हैं, और ये देखिए जंपिंग एफर्ट रहा था वहां पे, जबकि बहुत खूबसूरती के साथ टर्न किया था सचिन भोयर ने. व्हाट एफर्ट. नक्कीच चांगली फिल्डिंग भूषण. लॉंग ऑव्हरनं क्षेत्ररक्षक आलेत. जजमेंट चांगला आहे आणि एक चांगला झेल तिथे टिपलाय. फलंदाज बाद होईल. सचिन भोईरला माघारी परतावं लागेल. 35 वरती तिसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये शेलके ब्रदर्स भोगावला. डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग. नए बैटर हेमंत अडट कॉटनी वर्कशॉप भिवंडी के नाम से जाने जाते हैं. एक बात नितिन कालन मैं आपको बताता चलूं कि हेमंत अडट एक ऐसे बैट्समैन है, सचिन गायकवाड, हेमंत अडट और आशिर अंसारी. जब परशुराम टावड़े स्टेडियम में ठंडी की रातें रहती थी, गेंद बाहर नहीं जाती थी, ये वो 3 खिलाड़ी थे जिन्हें सिक्सर हैट्रिक मारने का कीर्तिमान है. वन ऑफ द ग्रेट प्लेयर इन डेथ ओव्हर. नक्कीच धावांची आता नितांत गरज सुद्धा आहे. हेमंत अरंड आणि दीपू माळीने 2 चेंडूचा खेळ केला. तो 10 वरती बॅटिंग करतो या मॅच मध्ये, आणि चेंडू आता फक्त 10 शिल्लक राहिलेत या मॅच मध्ये. पहिल्या इनिंगचे 35 झालेले आहेत. अजून 20-25 धावा बनवाव्या लागतील. आणि पहिल्या चेंडूवरती तिफाचीत झाला हेमंत. भूषणला यश मिळालंय. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत भूषण गोयने. अनप्लेबल यॉर्कर, अनप्लेबल यॉर्कर. इसका कोई भी बैट्समैन के पास जवाब नहीं हो सकता है. रिप्ले में हम देखना चाहेंगे. व्हाट अ बॉलिंग फ्रॉम भूषण गोले. भूषण गोले का ये आग का गोला था. ये देखिए अनप्लेबल यॉर्कर, दोनों पैरों के बीच में से स्टंप पे जाके लगी, और हेमंत अडट शून्य का चश्मा पहन के डगआउट लौटते हुए. देखिए ये एक खासियत है ऑल इंडिया आइकॉन की. पहले ओवर में उन्होंने 12 दिए, लेकिन इस ओवर में अब वो बल्लेबाजी के 12 बजा रहे हैं. नाही, काल प्रीतम बारीने 10 विकेट घेतले गोलंदाजी करत असताना. त्याच्या मागोमाग आपण आदर्श शेट्टीला पाहिलं, त्यांनी 9 विकेट घेतले, आणि त्याच्या मागोमाग भूषण गोळेत ज्याने 8 विकेट आतापर्यंत घेतलेत. भूषण गोळे 2च मॅच खेळलेत, कारण दोन्ही मॅच पहिले त्यांनी जिंकले आणि सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाले होते. योगेश भालेकर येतात बॅटिंग करण्यासाठी. प्रीतेश पाटिल और सुहास पवार दोनों को लास्ट ऑफिशियल वार्निंग है टॉस के लिए. योगेश भालेकर येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. भूषण गोळे हॅट्रिक बॉल. हॅट्रिक तर पूर्ण झाली नाही, मात्र चांगला चेंडू होता, चांगली गोलंदाजी केली आहे. 1 षटक 4 बॉल आतापर्यंत भूषण गोळेने फेकले. 3 विकेट घेतलेत, आणि या स्पर्धेत ठाणा जिल्हा प्रीमियर लीग मध्ये 8 विकेट घेतलेत. सिद्दीक भावे सर, दिस इज द ग्रेट बॉलिंग फ्रॉम भूषण गोले. हैट्रिक गेंद भी बहुत अच्छी थी, बिल्कुल करीब से गई थी भालेकर के. भूषण कोळेगाव यांकडून स्वीप करण्याचा प्रयत्न होता. जबरदस्त गोलंदाजी केली बघा. बांधे रखा, हाथ पैर बांध दिए शिल्के ब्रदर्स के बल्लेबाजों के. क्या बॉलिंग कर रहे हैं भूषण गोले. नक्कीच सिद्दीक भावे सर, धावांसाठी संघर्ष करावा लागला या ओव्हरमध्ये. आपण पाहिलं तर 2च धावा आल्यात, 2 विकेट गेल्यात, 2 डॉट बॉल आलेत, म्हणजे एकूण 4 बॉल डॉट आलेत. 5 बॉलमध्ये 2च धावा दिल्यात. पहिल्या षटकात भूषणने 12 धावा दिल्या होत्या पॉवर प्लेच्या. शेवटचा बॉल 4थ्या षटकातील. फटका चांगला आहे.
योगेश भालेकरच्या बॅट मधून येतोय उपयुक्त षटकार. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर प्रीमियर लीग ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर प्रीमियर लीग पहले 4 दिन का टीडीपीएल का शाम का मैच देखते हैं तो 6 ओवर में 80 प्लस रन बने. यहाँ पर 41 रन बने और जिस तरह से पहले दिन कासारोरोली की जो तोप है अयूब शेख ने बल्लेबाजी की है, मैं समझता हूं कि अभी भी ये स्कोर सेटिस्फाई नहीं है. आप देख रहे हैं टीडीपीएल सीजन 4, आप सभी का हार्दिक स्वागत. नक्कीच हे मान्यवर आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. गेंदबाजी के लिए स्वयं अयूब शेख आए. हालांकि अयूब शेख ने टीडीपीएल में अपने बल्ले से धूम मचाई है. यहाँ से क्या सोच रहेंगी शिल्के ब्रदर्स की, कितने बनाना चाहेंगे? नाही 41 झाले, अजूनही 15-20 धावा. मात्र आयुब शेख सारखा एक चांगला गोलंदाज आहे. मॅन फ्रॉम कासार वडोली मात्र विसरून चालणार नाहीये. स्ट्राईक एंडला दीपू माळी आहेत. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. दोन्ही कॅप्टन उपस्थित राहायचे. चॅलेंज स्पोर्ट आणि त्विषा रिची जितून 11. देखिए दीपेश माली ने भी तो सिर्फ 2 गेंदें खेली और 10 रन बनाए. ये अच्छा बैटल है. थोडेसे खेळाडूही उशीर आले. श्री गजानन डेव्हलपर्स मांडा टीमचे. आयुब गोलंदाजी मार्कवर राईट अबोर्ड द विकेट. फटका चांगला आहे. सर्वात लांब लचक षटकार तुम्हाला पाहायला मिळतो सिद्दीक भावे सर. सकते हैं कि गेंद मानकोली से कासारोरोली चली गई. जितना दूर मारा है वहां पे दीपेश माली ने. कहा था ना मैंने, ये जब भी आते हैं गेंदबाजों के लिए सरदर्द बन जाते हैं. नक्कीच 3च चेंडूचा खेळ केलाय आणि 16 धावा केल्यात दीपूने. धावा झाल्यात 47-47. आयुब गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेट. इथे फटका चांगला आहे. घुटना टेक, तमाशा देख. येतोय सिक्सर. षटकार आहो ठेवलाय सामना बघ ठाणे जिल्हा प्रीमियर लीग. आहो ठेवलाय तुषार ओनर तुषार छिलके को सलामी देता हुआ ये सिक्सर स्विंग किया था ऑन साइड में. और कहा था ना मैंने, ये मानकोली का लाइन है, लाइन ऑफ मानकोली दीपेश माली. षटकार आलेत. आता मात्र मी स्टॅमिंग स्ट्रोक आहे. आयुब स्वतः वेगाने धावतोय आणि फॉलो थ्रू मध्ये जबरदस्त झेल पकडलाय बघा. आणि आपोआप टाळ्या वाजल्यात कारण की असे झेल कठीण असतात गोलंदाजासाठी. भूषण गोले उनके पास आए थे राइट आर्म राउंडी विकेट गेंदबाजी के लिए और अयूब उसमें कामयाब हुए. लेकिन दीपेश माली के लिए तालियां होना चाहिए. 5 गेंदों में 22 रन. छोटी बारी, डायनामाइट बारी. ठाणे प्रीमियर लीग 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 ठाणे प्रीमियर लीग. राजा गुळवे येतात बॅटिंग करण्यासाठी. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ज्या प्रकारे मी उल्लेख केला 60, 65, 53 धावा झालेल्या आहेत. बघा राजा गुळवे कशा प्रकारे बॅटिंग करतात. आयुबला अखेर विकेट मिळाली आहे. दोन्ही कॅप्टन्स सुहास पवार ऑलरेडी आलेले आहेत. त्विषा रिची जितून 11 डोंबिवली टीमचे कॅप्टन. चॅलेंज स्पोर्ट कॅप्टन आलेले आहेत.
3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चांगल्या मॅचेस आज पाहायला मिळतील. सुपर 8च्या मॅचेस आहेत 5-5 षटकांच्या. आज मात्र जो खेळाडू मालिकावीरचा मानकरी ठरेल त्या टीमचे 15,000 कट होतील, लक्षात घ्या. उमेश केनी सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. ऑप्शनच्या भरपूर बाहेर होता. 54 54 धावा झाल्यात. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे तुम्ही वाईट, रनआउट, बीमर, शॉर्ट रन या सर्व गोष्टी चेक केल्या दिल्या आज, लक्षात घ्या. याची नोंद सर्व टीम्सने घ्यायची आहे. राजा गुळवीच्या बॅटमधून आलाय सिक्सर. हे क्रिकेटर सारे धुरंधर साऱ्याच्या मनात केलं घर शॉट की या ठाणे जिल्ह्याची शान बरं घराघरात क्रिकेटर शॉट की फिनिशिंग देखिए. शॉट को जब फिनिश किया था राजा गुलवी ने तो बल्ला कंधे के पीछे गया था और गेंद बाउंड्री के पीछे. अब हम कह सकते हैं लड़ने वाला टोटल बना लिया है शिल्के बरदस्त ने. चांगला चेंडू होता. यस, तुरंत ही रिव्यू लिया है बल्लेबाजों ने. अंपायर का ओरिजिनल डिसीजन है वाइड नहीं फेयर, और तुरंत ही रिव्यू लिया है बल्लेबाजों ने. स्कोर इस वक्त रुका हुआ है शिल्के बरदस्त का 60. एक बड़ा शॉट आएगा ना तो मैच में मजा आ जाएगा. नक्कीच. आणि महत्वाची सूचना म्हणजे खेळाडू कक्षामधून तुम्ही आवाज देऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. डिसिजन बघायचे. तिसऱ्या पंचाचा निर्णय काय येतो आता. 60 धावा आपण पाहिलं तर धापल कधी लागलेले आहेत. फेअर डिलिव्हरी, योग्य बॉल आहे हा. एक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. राईट आर्म राऊंड द विकेट. सचिन माळी यांचे आगमन झाले. पोपरची त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. राईट आर्म राऊंड द विकेट. फटका चांगला आहे. आपला क्षेत्ररक्षक. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि फलंदाज रनआउट होतील. एक सिंगल मिळेल आणि पहिलं सत्र इथे समाप्त होईल. पहिल्या सत्रात शिल्के ब्रदर्सने धावा बनवल्यात त्या 61 61 आणि 62 धावांचा पाठलाग करायचे सुपर 4 मध्ये क्वालिफाय करण्यासाठी श्री गजानन डेव्हलपर्स मांडाला. सुस्वागतम. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. सुपर 8चा दुसरा सामना आता अगदी थोड्याच वेळात तुमच्या समोर आम्ही घेऊन येतो आणि बळीराम म्हात्रे साहेबांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करावा. पाटील, बळीराम पाटील साहेब जे नांदिवलीचे आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. या दोन्ही टीमचे कॅप्टन. हेड जितूरीची निलेश 11 त्विशा स्पोर्ट्स या टीमने ते टॉस जिंकलेला आहे. चॅलेंज स्पोर्ट्सच्या विरुद्ध त्यांची मॅच आहे. टॉस इथे जिंकला. निर्णय काय असेल. 5 षटकांचा सामना आहे, लक्षात घ्या. आम्ही फिल्डिंग करू. आतापर्यंत ज्या पद्धतीने तुमचा संघ खेळलाय क्रुशियल मॅचेस मध्ये, तुम्ही कुठेतरी आता सुपर 8 मध्ये दाखल झाल्यात. काय अपेक्षा आहेत उर्वरित आता तुझ्या व्यतिरिक्त जे काही खेळाडू आहेत त्यांच्याकडून. आता सुपर 8 आहे तर नॉकआउट मॅच असल्यामुळे चांगला करण्याचा प्रयत्न करू. जसे खेळत आलोय तसेच खेळतील आणि सर्वांनी चांगला 100% द्यायचे. फिल्डिंग करण्याचा तुम्ही निर्णय घेतलाय त्याला त्याच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चॅलेंज स्पोर्ट्स धावांचा अंबार तुम्ही उभा केलाय. चांगले खेळाडू तुमच्या टीम मध्ये आहेत.
पिंच हिटिंग आपण पाहिली आहे, विशेष म्हणजे चांगल्या फॉर्म मध्ये सगळे बॅटर दिसत आहेत. परंतु आता देखील या सुपर हिटच्या मॅच मध्ये बॅटिंग करायची 5 षटकांचा सामना आहे. काय वाटते प्रितेश, किती धावा महत्वपूर्ण ठरू शकतात या मॅच मध्ये? 60 प्लस जाण्याचा प्रयत्न करू आणि सगळ्यांकडून अपेक्षा आहे की चांगली बॅटिंग करून जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करा. सलग 2 सामने तुम्ही जिंकलेत या अगोदर आणि त्याच्यानंतर तुम्ही सुपर एट मध्ये दाखल झालात. कसं वाटते ओव्हरऑल टीडीपीएलचा माहोल यंदाच्या हंगामाचं? वाटते चॅलेंज स्पोर्ट्स सेमीफायनल किंवा फायनल पर्यंत जाईल? प्रयत्न करू जिंकण्याचा. चला, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. टॉस नुकताच झालेला आहे. त्विषा, जितू रिची, निलेश इलवण, डोंबिवली या टीमच्या कॅप्टनने सुहासने ते टॉस जिंकलाय. टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने नेक्स्ट मॅच मध्ये घेतलाय. कुठेही वेळ न दवळता परत एक वेळेला ऑनगोईंग मॅच कडे वळणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद कुणाल दाते सर. लक्ष्य रखा है शिल्के ब्रदर्स ने गजानन डेवलपर के सामने 62 रनों का और यस तुषार शिल्के, हम आपका हार्दिक स्वागत करते हैं. आपसे निवेदन है आपको मंच पे आना है. बहुत ही मशहूर क्रिकेटर. देखिए टीडीपीएल में 2 ऐसे ओनर हैं जिन्होंने टीडीपीएल को खेला भी है. 3 ओनर है जिसमें जगन पाटिल, तुषार शिल्के और नंदन पाटिल. मेरे साथ कमेंट्री में जुड़ने जा रहे हैं सेकेंड इनिंग में वेलवेट वॉइस ऑफ आईपीएल एंड इंटरनेशनल क्रिकेट कुणाल दाते सर सुहानी शाम में. ये टीम हैडल बताया जा रहा है. शेखर दलवी, दीपेश माली, ये हेमंत हड़ड, सुरेश पारदी. एक अच्छा टोटल सेट किया है, जबकि दोनों ओपनर्स गजानन डेवलपर्स के बीच मैदान पे आ चुके हैं. अयूब शेख, जिन्होंने पहले दिन बहुत ही खतरनाक बल्लेबाजी की, पहला सिक्सर का हैट्रिक उनके नाम रहा था. ये राजा गुलवी, साथ ही साथ भालेकर. दूसरा हैट्रिक आराफ शेख ने लगाया था. आज दीपेश माली खेल की शुरुआत होती हुई. वेलकम ऑल ऑफ यू. फुल टॉस बॉल से ये टीडीपीएल खेला जा रहा है. 24 कैरेट फुल टॉस है भी. अली असगर की देन है. देखिए अली असगर के जो प्रोडक्ट्स हैं उसमें बॉक्स क्रिकेट के लिए स्पेशल फुल टॉस लाइट भी आप इस्तेमाल कर सकते हैं, लेकिन टीडीपीएल में 24 कैरेट फुल टॉस हैवी को इस्तेमाल किया गया है. ये वो बॉल है जो बल्लेबाजों की जितनी पसंद है उतनी गेंदबाजों की भी है. फुल टॉस से बल्लेबाजों को जहां फुल टोन मिलता है, गेंदबाज उसकी अच्छी ग्रिप की वजह से विकेटें हासिल करते हैं. बहरहाल तुषार शिल्के, आपको मंच पे आना है. बहुत ही मशहूर. खेल की शुरुआत होती हुई बाउंड्री पे हमेशा रहते हैं, अपनी टीम को इंस्ट्रक्शन देते हैं. ओनर हो तो ऐसा. ये आप देख सकते हैं बहुत ही खूबसूरत ट्रॉफीज. बेस्ट बॉलर, बेस्ट बैट्समैन, मैन ऑफ द सीरीज, बेस्ट फील्डर एंड सिक्सर किंग. टीडीपीएल का ये खूबसूरत कलेक्शन गेंदबाजी में भिवंडी के कॉटनी वॉश हेमंत हड़ड को लगाया गया है. सामना करेंगे अयूब शेख. नॉन स्ट्राइक पर करण दुले, ये भी बड़ा नाम है. हेमंत हड़ड, पहली गेंद आते ही उड़ाया है लॉन्ग ऑन के ऊपर. 6 रन. प्रीमियर लीग
कुणाल जहाँ बारी खत्म की थी वहीं से शुरू किया अयूब ने. फॉर्म साप झळकतोय त्याचा. ज्या पद्धतीने बॅटिंग त्याने आतापर्यंत केली आहे या हंगामामध्ये तुफानी फटकेबाजीसाठी हा खेळाडू जाणला जातो. आणि पहा ऍक्शन रिप्ले, सरळ स्लॉट मध्ये बॉल होता आणि पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवत असताना कुठेही मनात शंका नव्हती त्याच्या. टायमिंग झालं तर बाउंड्री लाईनच्या बाहेरच जाईल हे त्याला माहिती होतं आणि हा खेळाडू त्याच्यासाठी जाणला जातो. ठाणे युवा या संघाला देखील विजय मिळवून देण्यामध्ये सर्वाधिक महत्वाची भूमिका शेवटच्या बॉलवर चौकार मारत असताना आरपीएल मध्ये त्याने निभावली. यंदाच्या हंगामामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये सध्या तरी अयूब आपल्याला पाहायला मिळतो आणि पहिल्याच बॉलवर एक मोठा षटकार मारत असताना इरादे अगदी स्पष्ट केले श्री गजानन डेव्हलपर्स मांडासाठी. कुणाल दाते भी चौथा मीनार बने हुए हैं. इन्होंने भी बहुत जबरदस्त हाफ वाइट विथ गुलाबी कुर्ता पहना हुआ है. हेमंत हरट सिक्सर खाने के बाद मुड़ते हुए अयूब को ये भिंगड़ी है. व्हाट अ स्ट्रोक. भिंगड़ी शॉट 6 रन. गोलंदाज राईट मोर द विकेट, फलंदाज शपल होतोय आणि चेंडू सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. DJ Avi 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 येस कासार वडोलीचा हा खेळाडू मैदानामध्ये आल्या आल्या 2 षटकार मारलेत. पहिला बॉल पुढे टाकला होता. हा बॉल थोडासा लेंथ बॉल होता. याला लवकर पिक केला आणि ऑन साइडला पूर्णपणे फिरून बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. हेमंत हरडवर दबाव आहे आणि तो अगदी स्पष्ट दिसतोय कारण पहिलाच बॉल जर बाउंड्री लाईनच्या बाहेर कुठल्याही बॅटरने मारला तर त्याची क्षमता, त्याचा असलेला फॉर्म सध्या तो इथे सिद्ध करत असताना पाहायला मिळालाय. असा खेळाडू अयूब मैदानामध्ये खेळतोय. आखिरी ओवर में अयूब पे 3 सिक्सर लगे थे. 2 तो उन्होंने वापस कर दिए हैं. हेमंत हरट हालांकि अच्छी रफ्तार है हेमंत हरट के पास. खींच के मारा है. बुल और पावरफुल. दूसरी मर्तबा सिक्सर का हैट्रिक लगाने वाले बल्लेबाज बन गए अयूब शेख. ही इज ऑन फायर. थँक्यू डीजे हंश. 3 वेगवेगळ्या टप्प्याचे बॉल आणि तिन्ही रिझल्ट मात्र सेम आहेत. एक समोर मारला षटकार, त्यानंतर ऑन साइडला वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नरला षटकार, शॉर्ट बॉल टाकला स्क्वेअर लेगला, पाठवला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 3 बॉलवर 3 षटकार आणि त्याचमुळे आता राऊंड विकेटने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला हेमंत हरडने. हा पहा पहिला स्लॉट मध्ये असलेला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला. चांगलं टायमिंग पाहायला मिळालं. त्याच्यानंतर हा दुसरा षटकार कमी गतीने टाकला होता. लेंथला पिक केलं, पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. त्याच्यानंतर शॉर्ट बॉल टाकला आणि त्याच्यावर देखील तुटून पडला आणि स्क्वेअर लेगला उडवलेला हा षटकार. 3 बॉलवर 3 षटकार मारलेत आतापर्यंत फलंदाजी करत असताना अयूब शेखने. कातिल बल्लेबाज बन गए. देखिए फुलटॉस गेंदों का बहुत अच्छा इस्तेमाल कर रहे हैं क्योंकि ये 24 कैरेट असगर अली की फुलटॉस गेंदे हैं जो बल्लेबाजों की पहली पसंद है. इस मरतबा अच्छी गेंद थी. आगे रखी हुई गेंद ट्राइब जरूर किया. 1 रन. राऊंड विकेटने एक अँगल चांगला क्रिएट केला. पहिल्या 3 बॉलच्या तुलनेमध्ये याच्यामध्ये कॉन्फिडन्स दिसला आणि शेवटी आता ऑफ द स्ट्राईक दाखल होतो असताना आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे अयूब शेख. आणि सुटकेचा निश्वास नक्की सोडला असेल कुठेतरी गोलंदाजाने देखील, कारण 3 बॉलवर 3 हमले आणि ते हमले मात्र भरपूर मोठे होते. करण धुळे आता त्याची साथ निभवताना दिसेल. अयूबची टीमची धावसंख्या 19 विदाउट लॉस. देखना है कि दीपेश माली लगातार बातचीत कर रहे हैं वहां पर हेमंत हरट से. स्कोर है 19 रन, लक्ष्य है 62 रनों का. हेमंत हरट सामने करण धुले, मैन फ्रॉम बदलापुर.
ये भी कमाल के खिलाड़ी हैं। ओ हो, क्या शॉट है, शॉट ऑफ द टूर्नामेंट, 6 रन। परफेक्ट मिडल ऑफ द बॅट हा पा ऍक्शन रिप्ले ज्या पद्धतीने बॅटचा फ्लो आहे खालीच ठेवलेला नाहीये, चेहरा अगदी स्थिर, डोकं स्थिर आणि 6 धावा मिळत आहेत. आईपीएल की याद ताजा हुई, इस मरतबा ये तो होना ही था। दबाव बढ़ता हुआ हेमंत अरट का वाइट, कितने रन आए अब तक? 26 रन, लगभग पहले ही ओवर में काफी दबाव में ला दिया है यहाँ पर शिल्के बरदस को। ये शॉट को देखिए, इसको आप 10 मरतबा भी देखेंगे ना तो आपके आंखों की प्यास नहीं बुझेंगी। मेरा अपना मानना है शॉट ऑफ द टूर्नामेंट, शॉट ऑफ द TDPL सीजन 4, हेमंत अरट। करण धुले का वैसे भी बहुत बड़ा क्लास है और पीछे करके जो कप था उसमें इन्होंने गोल्डन 6 लगाया था। वन ऑफ द ग्रेट प्लेयर हेमंत अरट। करण धुले के लिए कदमों का इस्तेमाल, निकल के मारा, बल्ले की जड़ में गेंद लगी, शॉर्ट कवर्स में गई, 1 रन जरूर आया। स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 27 रन 1 ओव्हर की समाप्ति के बाद। क्या कहते हैं मिस्टर आईपीएल? सर्वात मोठं षटक मी म्हणेन, ज्या वेळेला 62 धावा चेस करायचे ते एका पॉझिटिव्ह इंटेंटने फलंदाजी केली, खास करून कॅप्टनने अयूबने सूत्र हाती घेतली. पहिल्याच 3 बॉलवर 3 षटकार मारले, दबाव बनवला, सिंगल घेतली. त्याच्यानंतरच्या बॉलवर आपण पाहिलं की तिथेही षटकाराला करण धुळेच्या बॅटमधून आणि सध्या आपल्या स्क्रीनवर कॅमेरामॅन चेतन भोईर, मिस्टर वॅकी पाहायला मिळत आहेत आणि खूप चांगलं कॅमेरा वर्क त्यांच्याकडून सातत्याने राहिलंय. भरपूर मेहनती मुलगा आहे चेतन, कमी वयामध्ये जीटीसी बरोबर जुळत असताना मग हँडीकॅम त्यातील हे दृश्य सातत्याने तो टिपत असतो. आणि आता आपल्या स्क्रीनवर या TDPLच्या ट्रॉफीज पाहायला मिळतात. या TDPLच्या ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी हा संघर्ष सुपर 8 मध्ये रंगताना दिसेल. या 8 टीम मधून 4 टीम सेमीफायनल मध्ये जातील आणि हे मागचं षटक दाखवलं जातंय जिथे 27 धावा वसूल केल्या. पहिल्या बॉलवर षटकार मारला ऑन साइडला, दुसराही बॉल लेंथ बॉल होता, हाय बॉल पाठवला काऊ कॉर्नरला, बॅक टू बॅक 2 षटकार, शॉर्ट बॉल होता तिसरा, त्याच्यावर देखील षटकाराला स्क्वेअर लेगला 3 षटकार सलग मारले. त्याच्यानंतर सिंगल घेतली राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना. मग आला करण धुळे. करण धुळेने चेहरा दाखवला बॅटचा, स्टँड अँड डिलिव्हर्ड षटकार मारला ऑफ साइडला, लॉंग ऑफला आणि त्याच्यानंतर एक वाईड बॉल आणि एक सिंगल. अशा 27 धावा या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. भरपूर महागडं षटक टाकलं गोलंदाजी करत असताना हेमंत अरटने. पहिला षटकाचा खेळ इथे संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 27 धावा. ये हमारा कमेंट्री बॉक्स, बिपिन दुबे हमारे ऑफिशियल स्कोरर, और ये हैं मिस्टर आईपीएल कुणाल दाते और संकेत। खेल की शुरुआत मरता क्या ना करता योगेश भालेकर को बुलाया गया है। पहली गेंद रिवर्स खेलना चाहते थे वहां पर, देखिए ऑप्शन काफी हैं शिल्के बरदस के पास, लेकिन बल्लेबाज भी तो बहुत काफी हैं मांडा के पास। योगेश भालेकर करण धुले के लिए, इस मरतबा इनफील्ड के ऊपर से खेला है, कमाल का स्ट्रोक है, केवल कलाइयों को आगे किया था, चेहरा सामने किया था, 4 रन। ही इज अ वेरी कंप्लीट बैट्समैन। क्या गजब के टेक्निकल बैट्समैन है, गेंद की मेरिट पे बल्लेबाजी कर रहे हैं करण धुले। पुल कर दिया है, पीछे खिलाड़ी है, एलिवेशन अधिक नहीं है, गेंद भी थोड़ी नीचे रही थी। देखिए
योगेश भालेकर का जहाँ तक ताल्लुक है, राजू मुखिया और योगेश भालेकर एक ही कॉइन के दो रुख है। दोनों दाएं हाथ के बैट्समैन के लिए तो कमाल की बॉलिंग करते हैं, लेकिन बाएं हाथ के बैट्समैन के सामने इनकी नहीं चलती। अब अयूब शेख हैं भालेकर के सामने, स्कोर आगे बढ़ता हुआ 32-32। ओ बढ़िया गेंद पढ़ लिया था वहां पे के रिवर्स के लिए जा रहे हैं। अच्छी सोच भालेकर की। लवकर पोझिशन मध्ये आला होता बॅटर, त्याचमुळे भालेकरने बरोबर लेग स्टंपवर हा बॉल ठेवला होता रायटी बॅटरसाठी। ही चांगली रणनीती, चांगली प्लॅनिंग भालेकरची पाहायला मिळते। आणि एक फाईन लेग ठेवलेला असताना ऍक्शन रिप्ले, वा लवकर पोझिशन मध्ये आल्यानंतर ओळखलं होतं लवकरच भालेकरने। इस मरतबा ऑफ स्टंप के बाहर से खेलने की कोशिश। कहा था ना मैंने कि दाएं हाथ के बैट्समैन के लिए ये गेंदबाज और राजू मुखिया हमेशा खतरनाक रहे। अब गेंदे बची है 19 और रन चाहिए 30। तरी मला असं वाटतं की जास्त वेळ शांत राहणार नाही अयूब, कारण बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आले त्याच्या विरुद्ध। भालेकर खरोखर चांगली कमालीची गोलंदाजी करताना दिसतोय एका आक्रमक बॅटरच्या समोर। आपकी बार मिस टाइम है, लेकिन कोई खिलाड़ी नहीं है। एक रन आता हुआ तो ओवर समाप्त होते हुए 2 रन बने 33, ओवर बचे 3 और रन चाहिए 29। आज की शाम पहली किसके नाम होने जा रही है, आइए सुनते उस आवाज से जो जमानत है आईपीएल के सक्सेस की, कमेंट्री की, मराठी की, जो जमानत थी इंटरनेशनल क्रिकेट में सक्सेस की, और टेनिस क्रिकेट का सर जिन्होंने फक्र से ऊंचा किया। आपकी शाम को और रंगीन बनाने के लिए सर कुणाल दाते। नमस्कार, सुस्वागतम, आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे टेनिस क्रिकेटच्या या दुनियेमध्ये, जिथे TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगचं चौथं पर्व रंगताना दिसतंय। आणि आज अंतिम संध्याकाळमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत। शुभ संध्या सगळ्यांनाच। GTC प्रेझेंट्स TDPL, को पावर्ड बाय CR राम, को पावर्ड बाय B&M ग्रुप। आणि या ट्रॉफीसाठी हा संघर्ष आजच्या संध्याकाळी तुम्हाला पाहायला मिळेल। 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि 18 बॉल मध्ये 29 धावा करायच्या त्या मॅच मध्ये। 29 फ्रॉम 18, 18 चेंडू आणि 29 धावा। कुणाल सर, आपको लगता नहीं कि तीसरे ओवर में कुछ ऐसा करना होगा शिल्के ब्रदर्स को? ये तुषार शिल्के थोड़ा सा निराश लग रहे हैं इस स्थिति से। स्थिती बदलते, फक्त बदलण्याची धमक आणि हिम्मत पाहिजे आणि तो प्रयत्न करावा लागेल गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांना। गोलंदाजीसाठी आलाय राहुल जोगाडिया, फिरकीचा नन्ना मुन्ना जादूगर। गेले कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटला दिलीत। अगदी 13व्या वर्षामध्ये टेनिस बॉल क्रिकेटच्या दुनियेमध्ये त्याने पदार्पण केलं। मोठमोठ्या संघामध्ये तो खेळताना दिसला। कमी वयाचा खेळाडू चर्चेमध्ये आला आणि आज आपण पाहतो अनेक मोठमोठ्या स्पर्धा तो सातत्याने गाजवत आलाय। राहुल जोगाडिया 18 बॉल मध्ये 29 धावा डिफेंड करायचे आहेत, सर्वात मोठी जबाबदारी आहे। परंतु समोर तेवढंच कडवं आव्हान अयूब शेख असेल, जो आक्रमक बॅटिंग साठी जाणला जातो। शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन आहे, मिड ऑफ आतमध्ये घेतलाय। चांगला टर्न प्राप्त केला पहिल्या बॉलवर राहुल जोगाडियाने आणि अशा ट्रॅकवर राहुल जोगाडिया सर्वोत्तम पर्याय आहे शेळके ब्रदर्स साठी। देखिए कुणाल सर, आप आईपीएल करते हैं, आप वर्ल्ड क्रिकेट कहते हैं, लेकिन लेदर क्रिकेट का जहाँ तक ताल्लुक है, लेफ्टी राइटी जो कॉम्बिनेशन रहता है, तो बाएं हाथ का बैट्समैन उसको किस तरह कंट्रोल करता है? कंट्रोल खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर टर्नवर कंट्रोल करणं गरजेचं आहे बॅटरच्या दृष्टिकोनातून, कारण लेफ्टी गोलंदाज ज्यावेळेला गोलंदाजी करतो राईट हँडेड बॅटरच्या विरुद्ध, त्यावेळेला जो नॅचरल लेग कटर त्याचा असतो तो बाहेर जाणारा असतो आणि त्याला नक्कीच अगेन्स्ट द स्पिन खेळावं लागतं ज्यावेळेला तो ऑन साईडला खेळतो। त्याच्यामुळे त्याचं हँड अँड आय कोऑर्डिनेशन खूप महत्त्वाचं ठरू शकतं अशा परिस्थितीमध्ये, आणि ते कंट्रोल पाहिजे।
तर तुम्ही यशस्वी होता, परंतु इथे हा फलंदाज कंट्रोल मध्येच बॅटिंग करतोय. स्ट्रेट हिट, व्हॉट अ शॉट. अगदी कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा षटकार. हे चौकार षटकार उडवते बोलला, चौकार षटकार उडवते बोलला. हा ठेवलाय सामना बघत आणि जिल्हा प्रीमियर लीग. देखिए करण दुले ने 2 सिक्सर लगाए और दोनों एक से बढ़कर एक. तीर निकला कमान से, जा मिला आसमान से. बॅकफुटला जात असताना यावेळेला जागा बनवली, स्ट्रोक साठी दिशा दिली. 2 फिल्डर धावतात, आउटफील्ड फास्ट आहे, धावा इथे मिळतील आणि शेवटच्या क्षणाला बॉल आतमध्ये ढकललाय. 2 धावा ऍड होतील करण धुळेच्या खात्यामध्ये. काय बॅटिंग केली आहे करण धुळेने. व्ही शेप मध्ये समोर लॉंग ऑफला षटकार, व्ही शेप मध्ये डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट षटकार, त्याच्यानंतर कव्हर ड्राईव्ह, कट शॉट, सगळे फटके त्याने दाखवलेत. एक वेळेला स्विच हिटचाही प्रयत्न केला, त्याच्यामुळे अपयश आलं. आणि ही बॅटिंगची झलक सध्या तुम्ही पाहताय. हा जो स्ट्रेट हिट मारला होता करणने, काय फ्लो होता बॅटचा. नजर पहा त्याची, बॉल जिकडे चाललाय अगदी तिकडे चांगलं टायमिंग प्राप्त केलं आणि राहुल जोगाड्याचा खरपूस समाचार घेतलाय. आता 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15 बॉल मध्ये धावा करायच्या, 20 धावा. हा बॉल चांगला फिरवलाय, पडल्यानंतर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातात. डॉट. थोड़ी तेज गेंद कर बैठे थे वहां पे जुगाड़िया. ये देखिए टिप्पा खाने के बाद थोड़ा बाउंस भी मिला था. परिवर्तन के तौर पे थोड़ा तेज कर बैठे थे राहुल जुगाड़िया. टर्न अँड बाउन्स मागच्या बॉलवर प्राप्त केले राहुल जोगाडेने. 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 20 धावा करायचे आहेत. नाबाद 42 झाल्यात. हा बॉल पुढे टाकला, एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय, फिल्डर जज करतोय, जजमेंट चांगलाय, पोचला देखील तिथपर्यंत. आणि शेखर दळवीने एक चांगला झेल इथे टिपलाय. करण धुळेचा संपलाय खेळ. पहिली विकेट गमावली आहे श्री गजानन डेव्हलपर्स मांडाने. हे क्रिकेटर सारे धुरंधर, साऱ्याच्या मनात केलं घर. या ठाणे जिल्ह्याची शान बरं, घराघरात क्रिकेटर. कमाल का एफर्ट वहां पे लगाया है. देखिए कितनी खूबसूरती से इस कैच को लिया है वहां पर शेखर दलवी ने. मच नीडेड विकेट कह सकते हैं हम शिल्के ब्रदर्स के लिए. एक्झॅक्ट विकेट पाहिजेच होती, कारण 42 धावांची भागीदारी झाली. करण चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळत होता. करणने देखील या मॅच मध्ये 20 धावांची खेळी केली. 8 बॉलचा खेळ त्याने अगोदर केला होता आणि 9व्या बॉलवर तो आउट झालाय. 20 धावा त्याच्या खात्यामध्ये. 222 चा स्ट्राईक रेट त्याच्याकडून पाहायला मिळाला. 2 षटकार त्याने मारले, एक चौकार त्याच्या बॅट मधून आला आणि तो परतल्यानंतर आता 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 13 बॉल मध्ये 20 धावा. मॅच ऑन. नवीन फलंदाज मैदानामध्ये चिराग माळी. हे जे पहिलं षटक होतं त्याच्यामध्ये जे फटके मारले होते करणने ते इथे दाखवले जातात. हा पा लॉंग ऑफला मारलेला षटकार, त्याच्यानंतर आपण पाहिलं बॉटम हँडचा खूप चांगला वापर करत असताना मिडॉनच्या डोक्यावरून मारलेला हा चौकार. सर्व ग्लास फटके त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले. आणि त्याच्यानंतर जोगाड्याच्या विरुद्ध स्ट्रेट हिट, जिथे कॉमेंट्री बॉक्सला षटकार मारला होता. चांगलं टेलिकास्ट आज, खूप चांगलं मिक्सिंगचं काम आमचे सर्वच ऑपरेटर करत असताना दिसतात जीटीसी साठी. आणि एक चांगली गोष्ट आहे, ज्यावेळेला तुम्ही एक समालोचन ऐकता आणि त्याच्या दरम्यान या काही गोष्टी, या ज्या चित्रफिती आपल्यापर्यंत पोहोचवतात, त्याच्यावर विश्लेषण करत असताना खूप एन्जॉय आम्ही करतोय. खूप खूप धन्यवाद जीटीसी. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 13 मध्ये 20 करायचे आहेत. कुणाल सर, धीरे धीरे टेनिस क्रिकेट में भी वो सभी चीजें आ रही जो इंटरनेशनल क्रिकेट में रहती. नाही, बदल ही काळाची गरज आहे, करावा लागेल बदल. त्याच वेळेला तुम्ही इम्प्रूव्ह करत असता स्वतःमध्ये, त्याच वेळेला दुनिया त्याची दखल घेत असते. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 20 रन करायचे आहेत. नवीन फलंदाज चिराग माळी राहणारचा खेळाडू. चिराग आला, त्याच्या विरुद्ध चांगलाच बॉल फिरवलाय, पडल्यानंतर झपकन आतमध्ये आला, बॉल हवेतून सरळ विकेट कीपरच्या हातात. डॉट बॉल. ये अच्छी गेंद थी. टिप्पा खाने के बाद अतिरिक्त उछाल भी था वहां पर राहुल जुगाड़िया का. अब दूसरा ओवर कौन करता है ये सवाल उठ रहा है और गेंदे बची है 12 और रन चाहिए 20. कट टू कट मॅच. 12 बॉल मध्ये 20 धावा करायचे आहेत. आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केले असे तेजस पाटील, आमच्या जवळचे मित्र, त्याचबरोबर जलपेश भोईर, मिस्टर जीटीसी, ज्यांनी एक संस्था उभारली. आज अनेक तरुणांना सध्या आपण पाहतोय जिथे रोजगार प्राप्त झाला, एक टीम तयार झाली. आज आपल्या भारतातील अनेक मोठमोठ्या स्पर्धा सातत्याने जीटीसीच्या माध्यमातून कव्हर केल्या जातात. त्याचं संपूर्ण श्रेय
मिस्टर GTC जल्पेश, आशिष भोईर आणि त्याचबरोबर हे जे चेहरे आपल्याला पाहायला मिळत आहेत या सर्वांना जातं. त्यामध्ये सुशील पाटील यांनी देखील भरपूर मेहनत घेतली आहे. संकेत आमच्या बरोबरीने आणि कंट्रोल रूम मध्ये अनेक आमचे चेहरे पाहायला मिळतात. त्यामध्ये कुणालचा स्क्वेअर, सँडी, जयंता, नरेश, प्रथमेश हे सर्व कार्यकर्ते आपले पाहायला मिळतात. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. अयूब आणि चिराग मैदानामध्ये गोलंदाजीसाठी आलाय. ओव्हर नंबर 4 मध्ये योगेश भालेकर. कल से जीटीसी पे देखना ना भूलिए लेट शिवाजी दादा शेला ट्रॉफी और 1 तारीख से डे एंड नाइट गणेश केनी शोमैन ऑफ मनकोली का बिग शो लेट कबीर निर्मल ट्रॉफी जीटीसी पे देखना ना भूली. तर या सर्वच ट्रॉफीज तुम्हाला GTC वर पाहायला मिळतील उद्यापासून. जसं इथून हा महासंग्राम संपेल, पडल्यानंतर थोडंसं खाली राहतोय, सरळ चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. हलकीशी अपील केली विकेट कीपरने, स्पष्ट नकार पंचांचा येतो आणि चांगला निर्णय मी म्हणेन, कारण बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क नाहीये. देखिए अयूब शेख को भालेकर ने थोड़ा परेशान कर रखा है. डॉट गेंदे मैच में रोमांच बढ़ा देंगी. 11 बॉल मध्ये 20 धावा करायचे आहेत आणि कुठेतरी डगआउट भरपूर जल्लोष करत होता, थोडासा शांत झालाय. त्यांनाही माहिती आहे सामन्याचं महत्व काय. एका बाजूला आपण पाहतोय शेळके ब्रदर्स, तुषार शेळके आणि त्याची टीम, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जगन्नाना पाटील यांचा संघ. ओ परत एक वेळा टर्न अँड बाउन्स, पडल्यानंतर चांगलीच उंची घेत विकेट कीपरच्या हातामध्ये. या जबरदस्त सायन आहे गोलंदाजीतलं, ज्याला तुम्ही पाहताय योगेश भालेकर. क्या गेंद ने काटा बदला था. बिल्कुल राजू मुखिया जिस तरह गेंदबाजी करते हैं ओपन क्रिकेट में, बिल्कुल भालेकर उसी तरह की गेंदबाजी कर रहे. पुढचा बॉल 10 बॉल 20 धावा, रिक्वायर्ड रेट वाढतोय. फुल टॉस आणि इथे मात्र फुल टोल वसूल केलाय. हा 11वा षटकार आहे TDPL मधला. फलंदाजी करत असताना अयूब शेखच्या पॅट मधून सिक्सर. मेरा अपना मानना है कि भालेकर थोड़ा लालच में आए. लॉन्ग वे शफल देखा था, वो यॉर्कर लेन कराना चाहते थे, अयूब ने पढ़ लिया और जड़ लिया. मागील 5 बॉल मध्ये फक्त एकच रन केली होती योगेश भालेकर आणि अयूब मधलं बॅटल मी तुम्हाला सांगतोय. त्या 5 बॉलवर हावी होता गोलंदाजीमध्ये योगेश भालेकरने अखेर 6व्या बॉलवर बरोबरी करून टाकली आहे. तो षटकार मारत असताना 7 धावा आता त्याच्या खात्यात असतील. 5 बॉलवर वरचा ठरलेला होता. चला जास्त वेळ घेऊ नका, फास्ट क्रिकेट खेळा ही नम्र विनंती. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील झालाय. चॅलेंज स्पोर्ट्स विरुद्ध त्विशा जीतू रिची निलेश 11 डोंबिवली. टॉस जिंकलाय त्विशा जीतू रिची निलेश 11 डोंबिवलीने आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय सुहास पवारने घेतलाय. दोन्ही टीम रेडी राहायचं नेक्स्ट मॅच साठी. लगेच सामना सुरू होईल, लक्षात घ्या. त्यानंतर आरोही. ओ परत एक वेळा टर्न. अंपायरचा सिग्नल हा वाईड बॉल असेल आणि टीव्ही अंपायरची मदत. चॅलेंज केलंय इथे बॉलिंग करणाऱ्या टीमने हा DRS वापरलाय. डिसिजन पेंडिंग. पाहूया निर्णय काय तो. ऑन फील्ड अंपायरने हा वाईड बॉल घोषित केला, त्याला चॅलेंज केलं गोलंदाजी करणाऱ्या कॅप्टनने, टीमने, विकेट कीपरने. आणि आता पाहूया निर्णय थोडासा प्रलंबित आहे. TDPL 2024 सीझन 4 आज अंतिम संध्याकाळ, या स्पर्धेची अंतिम रात्र. शुभ संध्या सगळ्यांनाच. हळूहळू प्रेक्षक आता वाटचाल करतील या क्रीडांगणाकडे. निळजे ग्रामस्थांचं मनपूर्वक आभार इथे व्यक्त करू आपण, ज्यांनी हे क्रीडांगण आपल्याला अतिशय कमी वेळेमध्ये उपलब्ध करून दिलं. लश ग्रीन आउटफील्ड असलेलं हे क्रीडांगण. आणि वाईट बॉलचा इशारा आलाय. रिव्ह्यू लॉस्ट, रिव्ह्यू गमवलाय बॉलिंग करणाऱ्या टीमने. वाईट बॉलचा इशारा, कारण टप्पा पडल्यानंतर जास्तच बॉल फिरला आणि फिरत असताना तो भरपूर बाहेर गेला. त्यामुळे टीव्ही अंपायरने देखील तो निर्णय कायम ठेवलाय जो ऑन फील्ड अंपायरने दिला. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 बॉल मध्ये 14 धावा करायचे आहेत. 13 आता करायचे आहेत. 9 चेंडू आणि 13 धावा. वाईट बॉल
ची धाव आता ऍड होईल आणि आता समीकरण झालंय 9 चेंडू 13 धावा. अयुब तयार. अपील आणि ती मात्र उचलून धरलेली आहे आणि फलंदाज मात्र अयुब बाद होईल. बाजी करतील सर उदन आनंदाला आहो खेळणार सारे संघ तान जिल्हा प्रीमियर लीग आहो खेळणार सारे संघ तान जिल्हा प्रीमियर लीग. थँक्यू. आता येईल खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये ट्विस्ट, कारण सेट बॅटर आउट झाला परंतु अजूनही भूषण गोळे सारखा खेळाडू या टीम मध्ये आहे. एक मातब्बर ऑलराऊंडर आहे साताऱ्याचा, परंतु इथे बॅटची कडा घेतली आणि स्वतःला सांगत होता की हा नक्की वाईट बॉल होता, मी उगाच त्याच्याबरोबर छेडखानी केली. हे दृश्य सध्या आपल्याला पाहायला मिळालं, परंतु विकेट किपर त्याला सांगत होता बॅटला तर लागलाय रे, परंतु त्यावेळेला मात्र अयुब बोलला की मी तोच विचार करतोय की हा लागला नसता तर नक्की वाईट बॉल झाला असता. बिल्कुल सांप गुजर जाने के बाद लकीर पीटने से कुछ नहीं होता है. जो हुआ सो हुआ. क्रिकेट में अगर और मगर को जगह नहीं, जर आणि तर नहीं चालत, किंतु परंतु का तो सवाल ही नहीं उठता है. अब देखिए गजानंद डेवलपर्स की स्थिति बिल्कुल क्लियर है. भूषण गोले को भेजा है, वो किसी तरह का रिस्क अब लेना नहीं चाहते. रेस का घोड़ा रेस के दिन ही दौड़ता है और वाकई में टेनिस क्रिकेट में ये एक लिहाज का अरबी घोड़ा है. देखिए कोन में 70 ग्रामीण ब्लास्ट में ये खिलाड़ी खेलता ही खेलता है. एक मातब्बर खेळाडू आहे, गेले कित्येक वर्ष आपण पाहतोय लेदर क्रिकेटचा अनुभव आहे. फलंदाजीमध्ये गोलंदाजीमध्ये भूषण गोळेला मगाशी हॅट्रिक वर देखील होता, परफेक्ट यॉर्करवर एक बोल्डही केला होता. बॅटिंग करायची आल्या आल्या पडल्यानंतर हलकासा बाहेर काढलाय, अंपायरचा सिग्नल. आणखीन एक वाईट बॉल. भूषण गोळे जागेवरच आहे. आता एकच रिव्ह्यू शिल्लक आहे, त्याचा वापर ते करतील का हे पाहायचं आहे. विकेट किपर चर्चा करतोय आणि यस घेतलेला आहे. एक रिव्ह्यू गमावला होता, एक शिल्लक होता, त्याचा वापर आता इथे केलाय. परत एक वेळा टीव्ही अंपायरची मदत इथे घेण्यात आली आहे. वाईट बॉल. दोन्ही रिव्ह्यू आता गमावलेले आहेत बॉलिंग करणाऱ्या टीमने. टीव्ही अंपायरचा निर्णय आलेला आहे. व्हाईट बॉल आपल्या स्क्रीनवर आणि त्यामुळे जे रिव्ह्यू होते आता ते दोन्ही गमावलेले आहेत बॉलिंग करणाऱ्या टीमने. आता त्यांच्याकडे रिव्ह्यू शिल्लक नाहीये, लक्षात घ्या दोन्ही टीम आणि कॅप्टन. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 बॉल मध्ये 12 धावा अजूनही करायचे आहेत. भालेकर खूपच चांगला बॉल फिरवतोय या मॅच मध्ये. मिड ऑफ मिड ऑन 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये फ्लाय स्लिप फाईन लेग. 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये. लॉंग ऑफला कोणीच नाहीये. लॉंग ऑनला वाईडिश ठेवलाय, मिड विकेट ठेवलाय, स्क्वेअर लेग ठेवलाय. डीप मध्ये पॉइंट आहे आणि ही फिल्डिंग सजवत असताना पुन्हा एकदा थोडासा बदल केलाय, कारण डीप मध्ये लॉंग ऑन ठेवलाय तर मात्र मिड ऑन काढला आणि शॉर्ट कव्हर देखील सेट केलाय. ही चांगली प्लॅनिंग मी म्हणेन. 8 बॉल 12 धावा. उलटा मारलाय, डीप मध्ये फिल्डर भरपूर अंतर कापावं लागेल. थर्ड मॅनला बॉल ट्रॅव्हल होतोय, नाही थांबणार. बॉल जाईल सीमा पार, धावा मिळतील 4. येतोय चौकार. भूषण गोले डगआउट से ही सोच कर आए थे कि भालेकर गेंद बाहर निकालेंगे और मैं रिवर्स मारूंगा. ये अनुभव, ये एक्सपीरियंस, इसीलिए तो कहा जाता है एक्सपीरियंस इज नॉट ओनली बेस्ट टीचर बट ऑल्सो बेस्ट फीचर. 7 बॉल 8 रन. ओ परत टर्न आणि ते बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. एक डॉट बॉल येतोय, षटकाची होईल समाप्ती. 6 बॉल मध्ये थरार कायम असेल. 6 बॉल मध्ये 8 धावा करायच्या आहेत या पहिल्या क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये. जो संघ जिंकेल तो या मॅच मधून थेट प्रवेश करेल सेमी फायनल मध्ये. सूर्यास्ताला चाललाय, खूपच चांगलं असं वातावरण पाहायला मिळते या क्रीडांगणावर. ये देखिए सूरज डूबने की तैयारी में, देखते ही देखते हाथों से निकल जाएंगे. हम भी सूरज की तरह शाम को ढल जाएंगे.
और इतने आवाज के पत्थर न उछालो यारो, हम तो एहसास की गर्मी से पिघल जाएंगे। बहुत खूबसूरत नज़ारा सनसेट का। और मचिंदर पाटिल तो पहुंच चुके हैं एक अलग अंदाज में। कुणाल सर ड्रेसिंग भी ज़बरदस्त है उनकी, और ये पहला कमेंटेटर है जो सीआर में गिना जाता है, करोड़पति कमेंटेटर। ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। हा ट्रेंड दाखवला जातोय स्कोरचा, ज्या पद्धतीने आतापर्यंत सामना रंगला। एका बाजूला सूर्य अस्ताला चालला आणि त्यानंतर एक ग्रीन लाईन जी दाखवते ती शेळके ब्रदर्स या टीमने केलेल्या धावा आहेत, आणि दुसऱ्या बाजूला ब्ल्यू लाईन जी वॉर्म चॅट मध्ये तुम्हाला दाखवण्यात आली होती ती होती दुसरी टीम जी सध्या धावा चेस करताना दिसते, तो म्हणजेच श्री गजानन डेव्हलपर्स मांडाचा संघ। जगन पाटील, आतिक सय्यद, राज भोईर आणि निशांत मुरकुटे हे संघ मालक आहेत। कल देर रात सुपर नहीं हुआ, सुपर ओवर नहीं हुआ, क्या सुपर ओवर होगा? कल 6 में 7 चाहिए थे और केतन मात्रे के थ्रो को कलेक्ट नहीं कर पाए थे विश्वनाथ जाधव। आणि 3 धावा तिथे कंप्लीट झाल्या होत्या, याच्याविषयी भरपूर चर्चा झाली। 3 धावा तिथे कंप्लीट झाल्यानंतर एक संघ पुढील फेरीत दाखल झाला आणि जागृती स्पोर्ट्सचं आव्हान इथे संपुष्टात आलं। आता या ओव्हरची सुरुवात होईल 6 बॉल मध्ये 8 धावा डिफेंड करायच्या। त्यांनी विनीत माळी कडे हा बॉल सोपवण्यात आलाय। विनीत माळीचे यॉर्कर ठिकाणावर जर पडले तर मात्र या मॅच मध्ये पलटवार होऊ शकतो, तो प्रयत्न करायचा आहे विनीत माळीला। एक चांगला खेळाडू आहे, उदयोन्मुख खेळाडू आहे, चर्चेमधला खेळाडू आहे, पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा गाजवल्या, टेनिस बॉल मध्ये देखील चांगलं योगदान दिले, आणि चर्चेमध्ये विनीत माळी समोर चिराग माळी हे चांगलं बॅटल रंगेल। उंच पुरे दोन्ही बॅटर खेळताना दिसत आहेत। पहिलाच बॉल थोडासा शॉर्ट बॉल होता, पुल केलाय, डीप मध्ये फिल्डर येतोय, एक धाव मिळताना दिसेल चिरागला। आता 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 5 मध्ये धावा करायच्या 7। देखिए, अगर शिल्के ब्रदर्स के सामने कोई कठिनाई खड़ी है तो वो है भूषण गोले। ये खिलाड़ी को अगर एक लूज गेंद मिली तो काम तमाम कर देगा। 5 चेंडू 7 धावा, तो एकच बॉल त्याला टाकायचा नाहीये। दुसऱ्या बाजूला संपूर्ण टीम मॅनेजमेंट विचार करत असेल, तो एक बॉल जर मिळाला तर सामना मात्र जिंकताना दिसेल टीम श्री गजानन डेव्हलपर मांडा। मजा येईल या मॅच मध्ये। सध्या फलंदाजीसाठी भूषण गोळे साताऱ्याचा खेळाडू। बॉल हवेत आहे, इथे जाईल गॅप मध्ये, लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर। धावा मिळताना दिसतील भूषण गोळेला 4। तसं पाहिलं तर बॉडी पोझिशन एवढी काही चांगली नव्हती, परंतु धावा येतात हे मात्र विशेष 4 धावा। माझी करतील सारा उदान आनंदाला, आहो खेळणार सारे संघ ठाणे जिल्हा प्रीमियर लीग, आहो खेळणार सारे संघ ठाणे जिल्हा प्रीमियर लीग। जब भूषण गोले शॉट को खेल रहे थे तो कंट्रोल में नहीं थे, लेकिन कुणाल एक्सपीरियंस क्या है, उन्होंने पहले देखा था कि स्क्वायर लेग का खिलाड़ी कहाँ है और शॉर्ट फाइन लेग का खिलाड़ी कहाँ है। फाईन लेग आतमध्ये होता, फक्त दिशा दिल्याने धावा मिळाल्यात। आणि गळत ज्यावेळेला डेथ ओव्हर मध्ये सामने रंगतात, सुरू होतात, खेळले जातात। चांगला ड्राइव्ह, डीप मध्ये फिल्डर आहे, लॉंग ऑफला सिंगल तिथे मिळेल। दुसरा धावेचा प्रयत्न सुरू झालाय आणि तोपर्यंत 2 धावा नक्की मिळतील। थोडस लेझीनेस सचिनचा इथे पाहायला मिळाला, त्याचा फायदा इथे उचललाय। 2 धावा ऍड होत आहे, टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 61 धावा। या मॅच मध्ये आता मात्र वरच ठरताना दिसतोय टीम श्री गजानन डेव्हलपर्स मांडा। फक्त या मॅच मध्ये 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 3 बॉल मध्ये 1 धावेची आवश्यकता। स्कोर लेवल, अगर इस मैच को जीतती है तो अब तक अनडिफिटेड रहेगी मांडा। एखाद डॉट बॉल पाहिजे या मॅच मध्ये तर रंगतदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळू शकतो। एखाद विकेट मॅच मध्ये येतील, परंतु दुसऱ्या बाजूला टीम चे समर्थक म्हणत असतील चौकार षटकार येऊ दे, सामना खिशात जाईल टीम श्री गजानन डेव्हलपर्स मांडाच्या। खुश राहतील जगन पाटील। 3 बॉल 1 धाव, टर्न केल्या बॉल मागे आणि हा फिनिशिंग टच देत असताना चौकार मारून सामना खिशात घातलाय भूषण गोळेने।
साताऱ्याचा खेळाडू मैदानामध्ये चांगली फलंदाजी करताना दिसलाय. जगन पाटील, आतिक सय्यद, राज भोईर आणि निशांत मुरकुटे नक्की खुश असतील. सामना जिंकत आता सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय. श्री गजानन डेव्हलपर्स मांडाने, शेळके ब्रदर्स पोगाव टीमचे संघमालक दुष्यंत शेळके आणि तुषार शेळके आपला सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. पोस्ट मॅच प्रेझेंटेशन साठी आपण जाणार आहोत. त्या अगोदर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे दिला जाईल आणि मॅन ऑफ द मॅच पुरस्कार विजेता खेळाडू. देखिए विश्वास केने जो कमेंटेटर हैं वो मेंटोर हैं इस गजानन डेवलपर मांडा के. आपका भी अभिनंदन. बहुत ज़बरदस्त टीम खेली है.